जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतात, म्हणून संवाद क्लिअर ठेवा, मोकळं बोला. शक्यतो इगो टाळा. मेष राशीच्या लोकांचा मोठा प्रॉब्लेम, एकदा की राग आला ना, डोक्यात राग घालून घेतात ही लोकं आणि समोरच्याला ताड 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 नाही नाही ते बोलतात. आणि काय होतं, विषय संपला, सगळं मिटलं, तरी पण तुम्ही जे बोललेले असतात ना ते समोरची लोकं विसरत नाही. तो बोलणं, शब्द एकदा गेले तोंडातून बाणासारखे की ते परत घेता येत नाही. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी नात्यांमध्ये तरी जेव्हा तुम्ही वाद घालताय समोरच्याशी किंवा भांडताय किंवा बोलताय, तुमचा मुद्दा पटवून देताय, तेव्हा कुठले शब्द तुम्ही वापरताय याकडे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून जेव्हा पुन्हा एकदा पॅचअप होतं किंवा चला मी तुला माफ केलं, तू मला माफ केलं, असं जेव्हा होतं ना, तेव्हा ते तुमचे शब्द समोरच्याच्या मनात घर करून राहू नयेत याची काळजी घ्यायची आहे. अविवाहितांसाठी कसं असणार आहे, नवीन ओळख या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये होऊ शकते. नवीन ओळखीतून एखादं आकर्षण निर्माण होऊ शकतं. थोडंसं पुढे नातं जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन बघता मगाशी म्हटलं तसं जोडीदाराशी थोडेसे गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे छोटे मोठे वाद घरात बघायला मिळू शकतात. पण वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्ही कुठल्याही कामामध्ये जर घेतलात तर तो तुमच्यासाठी फायद्याचा असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मेष राशीच्या लोकांनी मे महिन्यात कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. मुलांना सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यांना थोडंसं घेऊन जा कुठेतरी बाहेर फिरायला, थोडीशी मजा मस्ती तुम्ही करा. सगळं टेन्शन डोक्यावर घेऊन चालण्याची काहीही गरज नाही. त्याचबरोबर घरात एखादं शुभकार्य ठरण्याची, होण्याची, त्यावर चर्चा होण्याची सुद्धा मे महिन्यामध्ये शक्यता आहे. आरोग्याचा विचार करता थोडासा मानसिक ताण, थकवा जाणवू शकतो. वेळच्या वेळी झोप घेणं आवश्यक आहे, नाहीतर डोकेदुखी किंवा ब्लड प्रेशरशी संबंधित समस्या तुम्हाला होऊ शकतात. म्हणूनच तुमची लाईफस्टाईल जी आहे, दिनचर्या जी आहे, त्याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये भरपूर एनर्जी असते. ती एनर्जी चांगल्या गोष्टींमध्येच लावायचा प्रयत्न करायचा आहे. कारण दुसरी गोष्ट असती, मेष राशीचे लोक रिकामे बसू शकत नाहीत. रिकामे बसले की त्यांच्या डोक्यात मग नाही नाही ते विचार यायला सुरुवात होती. बिझी ठेवा स्वतःला, पण तुमच्या शरीराला आरामाची गरज असते, हे विसरू नका. शरीराला किती थकवायचं आहे यालासुद्धा लिमिट आहे, त्यामुळे गरज पडेल तेव्हा आराम करणं आवश्यक असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मे महिन्याच्या सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल किंवा तणाव जरी दिसत असला तरी मे महिन्याचा शेवट तुम्हाला नक्कीच चांगला बघायला मिळणार आहे. आता तुम्हाला 7.5चे उपाय तर माहितीच आहेत की दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणायची आहे किंवा रोज शक्य असेल तर मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांना जर करिअर, नोकरीमध्ये प्रगती हवी असेल तर सकाळी लवकर उठा आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य द्या, सूर्याला जल अर्पण करा. हा उपाय खूप तुम्हाला